प्रीतियुक्त देव आम्हा प्रेम पूर्ण देव, 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 आनंदाता देव आम्हा शांतीदाता देव, आनंदाचा देव आम्हा शांतीदाता देव, करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव, करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव, दयावंत देव आम्हा अति चांगला देव, दयावंत देव आम्हा अति चांगला देव, करुणाकर देव. आजचा शब्दाद्वार परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला नेमून दिलं आहे आणि म्हणून आपण त्याचा गुणगौरव तंतुवाद्य वाजवून दशतंतुवाद्य वाजवून परमेश्वराचं गुणगान करू. परमेश्वराच्या स्तवनासाठी हे एक स्तुतीपर आपण गीत म्हणू आणि त्याच्या स्तवनामध्ये वेळ घालूया. आपण सर्वजण ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, गोड प्रीती मेळा यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आम्ही ते म्हणणार, तुम्ही पण आमच्या मागे बघा म्हणा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पायी देवा ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा, टाळ मृदुंगाचा नाही विट नाही विट, टाळ मृदुंगाचा नाही विट नाही विट. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पाहे देवा ख्रिस्ती बांधवांचा मेळा. नाचले तुझे ते थोर साधू संत, नाचले तुझे ते थोर साधू संत, तुझ्या कीर्तनात होडी आम्हा होडी आम्हा, तुझ्या कीर्तनात होडी आम्हा होडी आम्हा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पायी देवा ख्रिस्ती बांधवांचा मेळा. रामू दे आम्हाला रिंगणात डोलं, रामू दे आम्हाला रिंगणात डोलं, गाऊ दे आम्हाला प्रेमगीत प्रेमगीत, गाऊ दे आम्हाला प्रेमगीत प्रेमगीत. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पायी देवा ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता हो पाहिलीना, गोड गाणी गाता हो पाहिलीना, गाऊया मिळून देव बाप्पा देव बाप्पा, गाऊया मिळून देव बाप्पा देव बाप्पा. ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव गोळा पायी देवा ख्रिस्ती बांधवांचा मेळा. हालेलुया. Namaste. What a joy it is for all of us again to listen to God's word through this media. नमस्ते. आणि किती एक आनंदाची गोष्ट आहे की या माध्यमातून आपण परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी पुन्हा एकत्र आलो आहोत. Different kinds of greetings we learn these days, and one of those precious one is Nam Nam. आणि पुष्कळ प्रकारचे आपण जे शुभेच्छा आहे त्या आपण ऐकले आणि त्याच्यामधून एक आहे की नाम नाम. What do we mean by Nam Nam? आणि नाम नामचा अर्थ काय आहे? I think we have Jesus' name above every name. आणि त्याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताचं नाव हे सर्वहून उंच आहे. That's what the Bible that we believe says. Every knee shall bow, every tongue shall confess that Jesus Christ is Lord. आणि तेच आपल्याला पवित्र शास्त्र सांगते की प्रत्येक घुटना त्याच्या नावाने टिकेल आणि प्रत्येक जीव त्याच्या नावाचा स्वीकार करेल. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. This morning we are going to think about how we can listen to the voice of God to do the will of God. आणि या सकाळच्या वेळी आपण
ऐकणार आहोत की देवाचा आवाज कसा ऐकायचा आणि देवाची इच्छा कशी ओळखायची. Are you ready to listen to the voice of God? आणि तुम्ही तयार आहात का देवाचा आवाज Are ऐकण्यासाठी. you ready to obey the will of God? आणि तुम्ही देवाची आज्ञा पाळण्यासाठी त्याची योजना पाळण्यासाठी तयार आहात का. We need to be doing this. आणि आपल्याला हे करायचं आहे. Bible reminds us from Proverbs chapter 3 verses 5 to 6 like this. आणि नीतिसूत्रे जर आपण पाहिलं त्याच्यात नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन जर आपण पाहिलं. Trust in the Lord with all your heart and lean not on your own understanding. In all your ways acknowledge him and he will make your path straight. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. When you turn to the Bible, there are so many ways that we can understand. Bible is emphasizing that we are called to trust him alone. आणि आपण पुष्कळशी असे वचन पाहतो की बायबलमध्ये आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आपण त्याच्यावर विश्वास करण्यासाठी बोलावलेलो आहोत. Why we need to trust God? आणि आपण त्याच्यावर कशाला विश्वास ठेवायला पाहिजे. I would like you to just go through with me in the scriptures. आणि वचनातून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. Number 1, पहिला जे आहे, God knows what will happen next. आणि परमेश्वराला माहित आहे की पुढे काय होणार आहे. We are living in a times of uncertainties. आणि आपण सध्या एक अनिश्चिततेच्या काळामध्ये आपण जगत आहोत. No one would know what will happen next. आणि कोणालाच माहित नाही की पुढे काय होईल. Sometimes even the prediction about with all the knowledge fails. आणि पुष्कळसे जे भविष्यवक्ता आहे, जे भविष्य करतात ते सर्व फेल होऊन जाते, ते सर्व चुकीचं निघतात. So the Lord's word is telling, trust in him with all your heart and lean not into any of your own understanding. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. Why we need to trust God? आणि आपण आपल्याला का बरं देवावर विश्वास ठेवायला He पाहिजे? knows all that is going to happen in your life and in my life. कारण की त्याला माहित आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे. Second thing is that we have Jesus who never changes. He is the same yesterday, today and forever. आणि दुसरी जी गोष्ट आहे, आपला जो येशू ख्रिस्त आहे तो कधी न बदलणारा आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सदा सेमच आहे, सारखाच आहे. Hebrews 13:8 is emphatically says like this, our Jesus in whom we put our trust is an unchanging God. आणि इब्री 13:8 मध्ये जर आपण पाहिलं तिथे आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. Whether you open your WhatsApp or read your newspaper or listen to your radio, everywhere the news which is alarming, bad news only we are getting it. आणि जर आपण व्हॉट्सअप उघडलं किंवा रेडिओ ऐकलं किंवा न्यूज ऐकली तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक माध्यमावर आपल्याला वाईट गोष्ट, वाईट बातम्या ऐकायला मिळत आहे. Even some time ago, I was writing an article in Rural Echo telling around the world, we women folks in village, they go and talk a lot around the world. But those days, it was exciting message to share. But nowadays, it's a message of destruction, message of failure, message of fear and so on. मागे मी रुरल इको मध्ये एक लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की मागील दिवसामध्ये खेड्यापाड्यामध्ये बाया चांगल्या गोष्टी करायच्या, पण आता ज्या गोष्टी त्या करत आहे त्या वेगळ्या गोष्टी आहे किंवा डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या आहे, आपल्याला भयकवणाऱ्या अशा गोष्टी आहेत. Dear friends, the Bible reminds us even from Joshua chapter 1:9, be courageous, be strong in the Lord as you trust. आणि यहोशुवा 1:9 मध्ये जर आपण वाचलं, परमेश्वराचं वचन आपल्याला आठवण करून देत आहे की धीर धरा आणि खंबीर व्हा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. We are called to trust him in all circumstances. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी बोलावलं गेलो आहोत. The next one when we look at is, आणि जर समोरचं आपण पाहिलं, in my understanding, Jesus is the only Savior who said like this boldly, I am the way, the truth and the life in John chapter 14:6. आणि योहान 14:6 जर आपण पाहिलं तेव्हा आपण तिथं पाहतो येशू ख्रिस्त म्हणतो की मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. And so, God is the one who can make way for us. आणि परमेश्वर हा एकच आहे जो आपल्यासाठी मार्ग काढू शकतो. And that's why Psalmist says in Psalm 37:5, commit your way to the Lord, trust in him and he will act on your behalf. He will set
ways for you. आणि स्तोत्र संहिता 37:5 जर आपण पाहिला तर तिथं आपल्याला पाहायला मिळते की परमेश्वराच्या अधीन व्हा, जेणेकरून तो तुमच्यासाठी सर्व मार्ग मोकळे करेल. And very interesting, in the Bible again and again assures that our God in whom we put our trust is always with us, is ever abiding presence. परमेश्वराचं वचन असं सांगते की त्याच्यावर आपल्याला भाव ठेवला पाहिजे. तो विश्वासयोग्य असं परमेश्वर आहे. Most of you may know Isaiah chapter 41:10. We want to hear as it is recorded in the scripture. It says, "Do not fear." आणि यशया 41 च्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तिथे आपल्याला पाहायला मिळते की घाबरू नका असं तिथे लिहिलं आहे. Verse 10. Can we hear it? It is read in Marathi, please. यशया 41 आणि 10वं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. Do not fear, for I am with you. Do not be dismayed. And for I am your Lord, I will strengthen you and help you. I will uphold you with the righteous right hand. What a wonderful promise that is. तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. किती हे चांगले एक वचन आहे आपल्यासाठी. Can we shout a big hallelujah telling that in God when we trust, He assures His presence with us. आणि आपण मोठ्याने हालेलुया म्हणू शकतो का जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असते. As we move further, we understand God is one that He keeps His word. Once He gives His word, He keeps it. आणि आपण जेव्हा समोर आपण जातो तेव्हा आपण पाहतो की परमेश्वर जेव्हा आपल्याला काही वचन देतो तर ते वचनाचं तो पालन करतो. ते वचन तो निभावतो. In Psalm 33:4 it says that the word of the Lord is right and true. He is faithful in all that He does in our lives. स्तोत्र संहिता 33:4 कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याच्या सर्व कृती सत्याच्या आहे. Many times when we travel in the villages, when we ask for direction, this word is used, saral jai. And I tell you, God's word is always straight for us. आणि जेव्हा आम्ही पुष्कळ वेळेस जेव्हा खेडोपाड्यामध्ये जातो तेव्हा आम्ही रस्ता विचारतो तर पुष्कळ जण म्हणतात की सरळ जा. आणि इथं आपल्याला वचन सांगते की परमेश्वराचे जे मार्ग आहे, जे वचन आहे ते सरळ आहे. There's a meaning behind it, isn't it? We are called to go straight looking unto Jesus. आणि याच्यात एक महत्वाचं जे आहे त्याच्यात आपल्याला समजायला मिळते की परमेश्वराचे जे मार्ग आहे ते सरळ आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे. The next truth that I want to leave to you is, Jesus alone could boldly say that He is a good shepherd. आणि पुढचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की येशू ख्रिस्ताने हे खूप उघडरित्या म्हटलं आहे की मी एक चांगला मेंढपाळ आहे. John's Gospel chapter 10:14 it says, Jesus very emphatically said again, I am the good shepherd and I know my own and my own knows me. 10:14. आणि योहान आणि त्याचा 10वा अध्याय आणि 14वं वचन जर आपण वाचलं त्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखतो आणि त्याचे मेंढर त्याला ओळखतात. If you turn the pages of the Bible, come down to Romans chapter 8 verse 28, He is working for your good and my good. That's what I want to encourage you this morning. रोम 8वा अध्याय आणि 28वा जर आपण वचन वाचलं We know that in all things God works for good of those who love Him, who have been called according to His purpose. That's what the Word of God says. आणि तिथं आपल्याला पाहायला मिळते की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्या सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. Today, my dear friend, are you worried? Are you anxious? Are you upset about certain things? I want to tell you, whatsoever happens in the life of a believer, the Bible says it happens for good. आणि तुम्ही बंधूंनो, तुम्ही आज कोणत्या चिंतेमध्ये आहात का, काळजीमध्ये आहात का? जर असं असेल तर परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते की जे काही होते ते देवाच्या जे संकल्पाप्रमाणे बोलवलेलेच आहे ते सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते, चांगल्यासाठी होते. The beautiful word in this language is kalyan. Yes, it's becoming good for all of us. आणि इथे कल्याण म्हणून शब्द आला आहे. हो, खूप आपल्या सर्व काही आपल्यासाठी चांगल्यासाठी होते. And as we trust Him, what next step that we need to do? आणि जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर पुढची पायरी काय आहे आपल्याला जी करायची आहे? How can we do it? आपण कसं करू शकतो? You know, our God is the one who takes care of us. At the same time, He gives us command. आणि परमेश्वर आपली काळजी घेणारा आहे आणि त्याच वेळेस तो एक अभिवचन आपल्याला देतो. The word go in the Bible is an imperative. It is not a suggestion we as His children are expected to do.
आणि बायबलमध्ये जो जा असा जो शब्द आहे तो एक देवाने म्हटलं आहे की आपल्याला तो करायला पाहिजे. There is no suggestion given by God. If you want to do, you do. You may do. Shayad. No. He says go means go. It's a military word. आणि तो एक सल्ला नाही आहे, तो एक कमांड आहे, एक वचन आहे, एक आपल्याला दिलेली एक आज्ञा आहे की तुम्ही जा, सरळ जा. Very beautifully we find there in the scripture where when God called Abraham in Genesis chapter 12, he says, Abraham, leave your place and go. आणि उत्पत्तीमध्ये जर आपण अब्रामाचं उदाहरण पाहिलं, तिथं परमेश्वर त्याला म्हणतो की सगळं सोड अब्रामा आणि जा. And he did not ask any question where to go. आणि त्यांनी काही प्रश्न विचारला नाही परमेश्वराला की कुठे मला जायचं In आहे. today's thing, we had to get a reservation done, how to get my ticket done. आणि आता सध्या आपण जर आपण रिझर्वेशन करायला गेलो तर आपल्याला रिझर्वेशन करावं लागते. And in the corona affected time, we need to get e-pass. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ई पासची आवश्यकता आहे. But those days when God said, go, leave your country, your people, your father's household, and go to the land I'll show you. आणि त्यावेळेस जर परमेश्वराने त्याला म्हटलं की सगळं काही सोड आणि मी ज्या देशात तुला सांगितलं त्या देशात जा. My dear friends, this go is the one which enables us today to obey the voice of God and to do the will of God. आणि हा जो जा शब्द आहे तो आपल्याला उत्तेजित करतो किंवा आपल्याला सांगतो की देवाची इच्छा करण्यासाठी आपल्याला त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी जायचं आहे. There are so many things that we can learn. Let me just put in 3 short, that you can remember. आणि 3 मुद्द्यांकडे मी तुम्हाला तुमचं लक्ष वेधू इच्छितो. Number 1, पहिलं जे आहे, this go is from the Lord, from anywhere to everywhere, from everywhere to anywhere. आणि हा जो जा शब्द आहे तो इथपासून तर पुष्कळ दुसऱ्या इकडे जाण्यासाठी आणि पुष्कळ जागा नेऊन एका ठिकाणी जाण्यासाठी असा हा शब्द आहे. Even though the first account that we find from Genesis to go, आणि पहिला जो आपण पाहतो उत्पत्तीच्या या पुस्तकातून जर आपण पाहिलं जा या शब्दावर आपण जर पाहिलं, in chapter 7, the same Genesis where God said to Noah, go into the ark. They never seen about ark. They never seen that rain, but he just simply obeyed. आणि जर आपण 7व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं उत्पत्तीच्या, तिथं परमेश्वर नोहाला सांगतो की तू त्या तारूमध्ये जा. And Jesus, a great commission is go. आणि येशू ख्रिस्ताची एक आज्ञा आहे की जा, मोठी जी आज्ञा आहे ते सांगते की जा. Even Mark chapter 10:52, Jesus said to that gentleman, hey, go, your faith has healed you. आणि जर मार्क याचा 10वा अध्याय 52 मध्ये जर आपण वाचलं, येशू ख्रिस्त त्या माणसाला म्हणताय की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. In Mark chapter 16:15 it says, go into all the world and preach the word. आणि जर आपण मार्क याचा 16वा आणि 15वा वचन जर आपण पाहिलं, तिथे येशू ख्रिस्त म्हणताय की जा आणि सर्व जगामध्ये सुवार्तेची घोषणा करा. Today you and I are called to go to the place where God will show us. आणि तुम्ही आणि मी बोलावलेलं आहोत जाण्यासाठी जिथे देवाची इच्छा आहे आपल्याला तिथे त्याला पाठवायची. Go into the world at large. आणि पूर्ण जगामध्ये जा. Go into the village. खेड्यामध्ये जा. Go into the town. आणि शहरामध्ये जा. Go into your own neighborhood. आणि तुमच्या जे शेजारी आहे पाजारी आहे त्यांच्याकडे जा. Go into the uttermost part of the world where God wants you to lead you. आणि सगळ्या जगभरामध्ये जा जिथे देव तुम्हाला पाठवू इच्छितो. Number 2, going involves, preparations. आणि दुसरं जे आहे तयारीसाठी जा. And what is that preparations all about? आणि तयारी कशाची आहे? We need to definitely trust God, no doubt. आणि खरोखर आपल्याला परमेश्वरावर भाव ठेवायचा, विश्वास ठेवायचा आहे, But त्यात शंका नाही. we need to have anything and everything that is needed for a long journey. आणि आपण जेव्हा दूरच्या प्रवासाला जातो तेव्हा काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे. We take some food, clothes, and some medicines, and whatever we need, we take it because it's a long journey. आणि ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे ते जेवण असू शकते, आपले कपडे असू शकतात, जे काही आपल्याला गरज आहे ते आपल्याला सोबत घेतलं पाहिजे. Very interestingly, if you read Matthew chapter 10 and Luke chapter 10, there the Lord says, hey, don't take for anything, you trust me and go, I will provide you. पण आपण मत्तई याचा 10वा जर अध्याय पाहिला आणि लूक याचा 10वा अध्याय पाहिला, तिथे येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही तुमच्यासोबत काही घेऊ नका. And so, my dear friends, 40 years looking back, I did not have anything today I may have. I trusted this word and I just left my home
and I came into Maharashtra. आणि मित्रांनो, 40 वर्षापूर्वी माझ्याकडे काहीच नव्हतं, मी काहीच घेऊन आलो नव्हतं. आज माझ्याकडे सगळं आहे आणि देवाच्या सेवेसाठी मी महाराष्ट्रामध्ये सगळं काही सोडून, माझं घरदार सोडून इथं आलो. When you obey His voice and move forward, He is there alongside with you and to see that your needs are met. आणि जर परमेश्वराचे वचन पाळून, त्याची आज्ञा पाळून जर तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करता, तर तो तुमच्यासोबत सदैव असतो. This going involves a lot of adjustments, sacrifices in your life. आणि अशामध्ये आपल्याला पुष्कळशी तडजोड आणि पुष्कळचा त्याग करावा लागतो. You have to learn a new culture and language. आणि नवीन संस्कृती तुम्हाला आत्मसात करावी लागते, You आणि need to नवीन भाषा पण आत्मसात करावी Get लागते. adjusted to the new food and new staying. आणि नवीन ठिकाणी तुम्हाला जेवणाशी किंवा आपण जिथं राहतो त्याची तडजोड करावी लागते. But through it all, the one who is sending you to go, He will be with you and guide you and lead you. आणि या सर्वांमध्ये ज्यांनी तुम्हाला पाठवलेला आहे तो नेहमी तुमच्या सोबत असतो. So, as I close this morning, a thought for you: go where God leads and trust in Him. आणि या सकाळी संपवताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की जा जिथं तुम्हाला परमेश्वर पाठवताय, जा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. I like Marathi bhajans and songs, and I pick a few. I like to just sing with you one 4-line chorus for you. आणि मराठी भजन मला खूप आवडतात आणि त्याच्यामधून मी काही सिलेक्ट केलं आहे आणि मी तुमच्यासाठी गाऊ शकतो. तुमच्यासोबत ते गाण्याची माझी इच्छा आहे. It's an old one where our missionaries taught us how to obey the voice of God. आणि हे एक जुनं गाणं आहे जे आमचे मिशनरी आम्हाला शिकवत होते की देवाचं वचन, देवाचं आज्ञा आपण कशा पाडल्या. Wherever you are, join with me and sing unto the Lord. जिथे कुठे तुम्ही आहात माझ्यासोबत तुम्ही सहभागी व्हा आणि देवाची स्तुती करा, त्याच्यासाठी गा. जाता जगाला सांगा सुवार्ता. Come on, you can say it with me. जाता जगाला सांगा सुवार्ता. फिर से एक बार. जाता जगाला सांगा सुवार्ता. आम्ही होतो अंधारात, आता आलो प्रकाशात. म्हणा, आम्ही होतो अंधारात, आता आलो प्रकाशात. जाता जगाला सांगा सुवार्ता. We are asked to go and to proclaim the gospel into this world. आणि देवाची घोषणा करण्यासाठी आपण बोलवलं गेलो आहोत पूर्ण जगाभरामध्ये. May God bless you. May I request Brother Vipul to lead us in prayer. Pray for them. देव तुम्हाला आशीर्वाद दो. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. मी आपल्यासाठी प्रार्थना करतो. हे आमचे पवित्र सेनादेश परमेश्वर पित्या, तुझी उपकार स्तुती करतो, तुझे नाव धन्यवाद देतो प्रभू. आमची लायकी नसताना, पात्रता नसताना परमेश्वर पित्या आम्हाला तू जिवंत ठेवलंस, सुरक्षित ठेवलंस प्रभू, आणि तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला तू निवडून घेतलंस. म्हणून तुझे धन्यवाद देतो प्रभू. आजच्या वचनासाठी धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर पित्या, जे आम्हाला तू अभिवचन दिलं आहे की तुम्ही जा आणि पूर्ण जगामध्ये देवाची सुवार्ता सांगा, त्याची घोषणा करा. खरोखर प्रभू या वचनानुसार आम्हाला चालण्यासाठी आमची तू मार्गदर्शन कर. खरोखर देवा, जेव्हा तू या योजना आमच्या जीवनामध्ये असतात प्रभू परमेश्वर, जेव्हा तू आम्हाला निवडतो प्रभू, तेव्हा देवा आम्ही सर्व सोडून तुझी आज्ञा पाडून प्रभू परमेश्वर आम्ही सरळ जावं, सरळ मार्गाने जावं, कारण की तू आमच्या सोबत आहेस. या मार्गामध्ये प्रभू परमेश्वर पुष्कळ अडचणी, पुष्कळ समस्या, पुष्कळ तडजोड आम्हाला करावं लागणार आहे प्रभू, पण तू आमच्या सोबत आहेस देवा, आणि तू आमच्या सोबत सर्वदा असणार आहेस प्रभू. आणि तुझी इच्छा, तुझ्या योजना आमच्या गावी तू पूर्ण करून घेणार आहेस, आमची पूर्ण खात्री आहे प्रभू परमेश्वर. आजचं वचन तू आशीर्वादित केलंस, म्हणून तुझ्या धन्यवाद देतो प्रभू. जे ऐकणारे आहेत देवा, त्यांच्या सोबत तू राहा. जे अडचणीमध्ये आहे प्रभू परमेश्वर, त्यांच्या सर्व अडचणी सोडव प्रभू परमेश्वर. आणि देवा आम्हाला तुझ्या सरळ मार्गाने तू नाही, तुला विनंती करतो परमेश्वर. कुलू सरांसाठी धन्यवाद देतो बापा, त्यांना तू आशीर्वादित केलंस आणि योग्य वचन बापा त्यांनी आम्हाला दिलंस, आम्हाला सर्वांना दिलंस देवा, धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या सर्वांना तुझ्या पवित्र हाताने आम्ही सोपवून देतो प्रभू परमेश्वर. देवा ही लहान प्रार्थना आमचं धन्यवाद आम्हाला प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेम आणि प्रार्थना केली, म्हणून तू स्वीकार बापा. Amen. Amen. Praise the Lord. शक्तिवान देव मार्ग दाखविणारा देव, शक्तिवान देव मार्ग दाखविणारा देव, शक्तिवान देव मार्ग दाखविणारा देव, शक्तिवान देव मार्ग दाखविणारा देव. वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव, वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव. करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव, करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव. दयावंत देव आम्हा अति चांगला देव, दयावंत देव आम्हा
देव अम्मा अति चांगला देव.